8th Science, 8वी विज्ञान, 3rd chapter Force and Pressure, बल आणि दाब. Today we are going to learn कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे असंपर्क. फोर्सेस म्हणजे बल. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे संपर्क आणि असंपर्क बले पाहणार. And in the previous video we studied that this man is pushing the car. This man is pushing the car. This man is pushing the car. The boy is pulling the reluctant dog and the boy is kicking the ball. See here. A car moves in a forward direction when a man applies force from behind. The reluctant dog is being pulled by his master and boy is playing football, is kicking the ball away. What do you observe from this? A force acts on two bodies through interaction between them. This man is pushing the car. There is interaction between man and this car. The boy is pulling the dog. There is interaction between boys and these dogs. And the boy is playing football and kicking the football, and there is interaction between ball and this boy. म्हणजे माणूस हा कारला ढकलतो आणि ही कार पुढे जाते. म्हणजे कार आणि माणसामध्ये काय आंतरक्रिया आहे. हा कुत्रा हा माणूस हा मुलगा ह्या कुत्र्याला ओढतो आणि त्याच्यामध्ये आंतरक्रिया. देर इज इंटरॅक्शन बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन तो कुत्र्याकडे ओढला जातो. देर इज इंटरॅक्शन बिटवीन बॉयज अँड दिस बॉल. म्हणजे किक करतो बॉलला. म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय आंतरक्रिया, डायरेक्ट संपर्क आहे ह्याच्यामध्ये, ह्या फिगर 3.1 मध्ये. आता इथे पाहू, as seen in figure 3.2, this is a figure 3.2. This is a figure 3.2. As seen in the figure 3.2, iron nail get attracted to the pole of magnet due to the magnetic force. आता बघा, आयर्न नेल म्हणजे खिळे, गेट अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित होतात, टू द पोल ऑफ मॅग्नेट म्हणजे मॅग्नेट म्हणजे लोहचुंबकाच्या टोकाला, दोन्ही टोकाला आयर्न नेल म्हणजे खिळे आकर्षित होतात ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे काय, चुंबकीय बलामुळे लोखंडाची खिळे लोहचुंबकाच्या दोन्ही टोकांना आकर्षित होतात. कशामुळे होतात? मॅग्नेटिक फोर्समुळे. सी हियर, दिस इज a magnet and these are two poles of magnet. These iron nails get attracted to the poles of magnet due to the magnetic force. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बलामुळे हे दोन खिळे ह्या दोन्ही टोकाला, लोहचुंबक टोकाला आकर्षित होतात. आता coconut is falling from the coconut tree. आता बघा, हे काय, कोकोनट ट्री आहे. कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री म्हणजे हे एक नारळाच्या झाडापासून नारळ खाली पडतं. कोकोनट म्हणजे नारळ, इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री म्हणजे नारळ हे नारळाच्या झाडापासून खाली पडतं. ऑब्जेक्ट आर अट्रॅक्टेड टू द अर्थ. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीय बलामुळे सर्व वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात. आता कोकोनट ट्री, आता बघा, दिस इज अ कोकोनट ट्री. कोकोनट इज फॉलिंग डाऊन फ्रॉम द कोकोनट ट्री. आता हे कोकोनट म्हणजे नारळ झाडावरून खाली पडतं. का म्हणलं? ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता हे वर झाड आहे, खाली पडतं फळ, खाली फळ पडतं म्हणजे ही पृथ्वीमध्ये काय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये. दिस कोकोनट इज फॉलिंग टू द ग्राउंड ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. म्हणजे हे नारळाचं फळ, नारळ खाली कशामुळे पडतं? पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळं खाली पडतं. आता हे खिळे ह्या लोहचुंबक कशामुळे आकर्षित जातात? लोहचुंबकाच्या बलामुळे आकर्षित जातात.
एखादी वस्तू जर आपण असे खाली सोडून दिली तर ती खाली पडते. कशामुळे पडते? पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळे. When a comb gets rubbed against hair, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. The comb has an electrostatic charge. तर when a comb म्हणजे आपला कंगवा. When a comb म्हणजे this is a comb. Comb म्हणजे काय आहे हा? आता बघा. This is a comb. आपण प्रयोग करू. This is the comb, and these are pieces of a paper. See here. See here. आता काय म्हणले बघा इथं? When a comb gets rubbed against it, when म्हणजे when म्हणजे जेव्हा, comb म्हणजे कंगवा, gets rubbed म्हणजे against it, म्हणजे आपण जर हा कंगवा असा केसाला काय केला, रब्ड केला, घासला, स्मॉल पीसेस ऑफ पेपर म्हणजे कागदाचे तुकडे kept on a table get attracted to the comb. आता पहा इथं पहा. आता हे असा कंगवा जे आहे तो आपण केसाला काय केला, रब केला, घासला, आणि हे जर आपण असं ठेवलं तर हे पीसेस का होतात, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आता बघा छोटे छोटे पीस पेपरचे, छोटे छोटे पेपरचे पीस, आणि हे केसाला काय करू, फेन when this comb is rubbed against a hair, बघा when a comb is rubbed against a hair, the paper pieces attracted to the comb due to the electrostatic charge. The comb has an electrostatic charge. बघा हा आपण कंगवा जर असा घासला, असा कंगवा जर आपण रब केला अगेन्स्ट आवर हेअर, असा रब केला तर ह्या कंगव्यामध्ये काय होतात, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तयार होतो, आणि हो काय बघा हा काय झाला, पेपर अट्रॅक्टेड टू द कॉम बिकॉज कॉम हॅज अ इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. याच्यामध्ये काय तयार झाले, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तयार झाला. आता इन फिगर 3.1, इन फिगर 3.1, इन फिगर 3.1 म्हणजे इथं force is seen to the act through a direct contact of object via one or more object. आता बघा इथं force is seen, का म्हणले, force is seen म्हणजे बल हे दिसतं, act through a direct contact of object via one or more object, such force is called a contact force. आता इथं इन 3.1 फिगर मध्ये there is force is seen to act through a direct contact or via one or more object. आता बघा ह्या माणसामध्ये आणि ह्या man is pushing the car, there is a force is seen, direct contact, the boy is pulling the dog, pulling is a force is seen here, the boy is kicking the ball is go away, there is a force is seen, this force is called a contact force. काय म्हणतात त्याला, संपर्क बल म्हणतात. A force is seen to act through a direct contact of object by one or more object, such force is called contact force. म्हणजे बल हे दिसतं,
3.8 फिगरमध्ये ह्या ऑब्जेक्टमध्ये काय दिसतं, बल दिसतं. फोर्स इज सीन म्हणजे बल दिसतं. टू ऍक्ट थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट होतो ह्या इथं ऑब्जेक्ट और वन ऑर मोर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूमध्ये इथे काय होतो, कॉन्टॅक्ट होतो फोर्सचा. फोर्स दिसतं आणि सच फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात. आता ओढणं, ढकलणं, फेकणं, द फोर्स इज सीन. देयर इज अ कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट अँड सच फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात. आता बघा इथं आय एम throwing the book. I am pushing the book. I am pulling the book. There is a force seen between me and this book. There is a contact between me and this book. And such seen force is called contact force. म्हणजे बघा ह्या पुस्तकाला ढकलणं, ओढणं, फेकणं त्यामध्ये काय होतं, माझा आणि पुस्तकामध्ये डायरेक्ट संपर्क होतो. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल म्हणायचं. आता बघा इन फिगर 3.2 फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इव्हन इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट सच फोर्स इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता इथे पहा. आता these iron nails are attracted to the poles of magnet. The pieces are attracted to the comb. The coconut is falling to the ground. There is no contact between magnetic force and iron. There is no contact between electrostatic force and this paper. There is no contact between the force of gravity and coconut. Such force, there is no contact between these iron nails and the force of magnet. There is no contact between papers and the comb, that is electrostatic force. There is no contact between this coconut and force of gravity. Such non-contact between these objects are called non-contact force. म्हणजे ह्या खेळ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, डायरेक्ट संपर्क नाही, प्रत्यक्ष संपर्क नाही. ह्या पेपरमध्ये आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट संपर्क नाही. कोकोनटचं फळ खाली पडतं, नारळ खाली पडतं, त्यामध्ये डायरेक्ट संपर्क नाही. अशा बलांना काय म्हणायचं, असंपर्क बले म्हणतात. लक्षात का तुमच्या. फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट. फोर्स हे दोन वस्तूंमध्ये अप्लाय झालेला आहे, लावलेला आहे. इव्हन इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट. दोन वस्तूंमध्ये संपर्क नसताना सुद्धा फोर्स अप्लाय केलेला आहे, अशा फोर्सला काय म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. आता ह्या द फोर्स ऑफ मॅग्नेट अट्रॅक्ट्स द आयर्न नेल्स बट देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. म्हणजे लोखंडाचे खिळे ह्या चुंबकीय बलामुळे ह्या लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतात, पण त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट नसतो. द पेपर पीसेस आर अट्रॅक्टेड टू द comb ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. देयर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट. द कोकोनट इज फॉलिंग टू द ग्राउंड ऑन द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ फोर्स बट देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन ग्राउंड अँड दिस कोकोनट. म्हणजेच हे लोखंडाची खिळ्याच्या गुरुत्वीय बलामुळे आपल्या कशामुळे लोहचुंबकीय बलामुळे असतात, त्याच्यामध्ये संपर्क नसतो. पेपरचे तुकडे आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो, डायरेक्ट संपर्क नसतो प्रत्यक्ष, पण ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे आकर्षित होतात. आता पृथ्वीच्या गुरुत्वीय बल आणि ह्या कोकोनट म्हणजे नारळामध्ये डायरेक्ट संपर्क नसतो, पण हे खाली पडतं. कशामुळे, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पडतं. अशाला काय म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच असंपर्क बले म्हणतात. फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजे बल हे दोन वस्तूमध्ये लावलेले आहे. इव्हन इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट. दोन वस्तू जरी एकमेकाच्या प्रत्यक्ष संपर्कात नसल्या तरी बल हे एकमेकाला लावलेलं आहे. अशा बलांना काय म्हणायचं, असंपर्क बले म्हणतात. आता बघा, फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट
of object by a one or more object, such force is called a contact of force. Force is seen म्हणजे बळ हे दोघांमध्ये दिसतं बघा. Man is pushing the car is going forward, the force is seen, and there is a direct contact between man and car. So this is the contact of force. The boy is pulling the reluctant dog. Pulling is force seen, and there is a direct contact between these two objects. This is the contact of force. The boy is playing the ball and kicking the ball. There is direct contact between boy and this ball. There is a seen of force. This is the contact of force. But the iron nails are attracted to the magnet due to the magnetic force. But magnetic force and this iron nail, there is no direct contact. This is a non-contact force. The pieces of paper attracted to the form due to the electrostatic force, but there is no direct contact between this paper and the form. The coconut is falling down due to the force of gravity of earth. पृथ्वीच्या महत्त्व बलामुळे झाडावरचं फळ खाली पडतं. त्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, ज्याच्यामध्ये संपर्क नसतो पण बल लावलं जातं त्याला म्हणायचं असंपर्क बल. लक्षात का सगळ्यांच्या? उद्या आपण काय पाहायचंय? मस्क्युलर फोर्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. लक्षात का सगळ्यांच्या?